काय मग मित्रांनो, बरे आहात ना? परत एकदा आलो तुमच्यासाठी तुम्हाला भेटायला डेली व्लॉगचा डे 22 घेऊन. आज काय कॉलेजला जात होतो, जरा सिनेमॅटिक शॉट्स घेतले थोडेसे. चांगलं दिसत होतं ना, पाऊस पडला होता बऱ्याच दिवसात ना. कॉलेजला गेलो आणि एक लेक्चर अटेंड केला. या मॅडमचं लेक्चर अटेंड केल्यावरती पोरं बघा कशी पळाली, जसं कॉलेजच सुटलंय. आत्ताशी दुसराच लेक्चर संपला होता. अर्ध्याहून जास्त क्लास तर बाहेरच गेला. असो, आपण लेक्चर अटेंड केलं. आपण कसं जरा लेक्चर अटेंड करायला लागलो ना आता. मग निघालो घरी त्यांचं झालं आणि आज बऱ्याच दिवसात ना प्री वर्कआउट म्हणून कॉफी घेतली आणि मग निघालो आपल्या जिमला. आणि आपले सिद्धार्थ भाऊ परत आपल्यासोबत ट्रेन करायला आले होते आज. मी बोललो, यांनी बॅग काय एवढी मोठी घेऊन आलाय? नंतर समजलं भाईने आजपासून कार्डिओ लावलाय. बोला असो. नंतर मग आपले दादा पण आले. मग बॅगचा वर्कआउट चालू केला आम्ही. बॅगच्या वर्कआउटसाठी पहिले घेतला आम्ही आपल्या पुलोवर. शेवटला घेतो दरवेळी, पण आज पहिलेच घेतला. काय माहित काय अशीच इच्छा झाली म्हणून घेतला. नंतर आलो आपल्या फेवरेट एक्सरसाइज कडे, रोईंग. रोईंग म्हणजे आमची फिक्सच एक्सरसाइज आहे. बॅग डे आला का रोईंग झालीच पाहिजे. बोलो ठीक आहे चल, रोईंग झाली. त्यानंतर आलो लॅटपूल कडे. लॅटपूलला काय निसता घे गोड पाचशी निसता, दोघांचा नादच नाही करायचा आमचा. मग दादा बघा कसं आपल्यासाठी गाडीसारखे घेऊन आलाय बेंच. केबल रोईंग मारायची होती ना, बेंचच नव्हता, गपचूप घेऊन आलाय. त्यानंतर आम्ही केबल रोईंग चालू केली. केबल रोईंगला पाटणा पटकन निसता उडा होता बेंच. मग दादा म्हणलं जरा पाठी उभा राहा. मग गेलो. मग दादा म्हणलं तू पण थांब ना. तो पण थांबला. केबल रोईंगला वेट आम्ही एवढा इझी मारतोय, पण वेट इझी नव्हता, हेवी वेट होता. पण आम्हाला अशी सवय झाली ना, आणि आजपासून मी ठरवलं आता चालू करतो परत हेवी वेट. नंतर बघते तर आपला कार्डिओवाला सिद्धार्थ भाऊ कसला मुंगीची चाल चालतोय बघा तुम्ही. मुंगी सारखी चालत होता, तर घरीच चालत ना, कशाला लावला कार्डिओ. मग त्याचा मस्ती करता करता आम्ही गेलो रोईंगच्या दुसऱ्या एक्सरसाइज केलो. अप्पर बॅक साठी गेलो जरा. ती पण तगडी झाली पाहिजे ना. लोक पाटणच बोलतात, तोंडावर बोलू नाही शकत, म्हणून बॅकच मजबूत करतोय आम्ही दोघं पण. मग ते झाला. त्यानंतर रेडल्स मारले. रेडल्सला पण पेक फ्लाय घेतला आम्ही उलटा. मी त्याला तेच बोलतो, काहीतरी बोलत असतील. मग ते झाला. त्यानंतर गेलो श्रग्स मारायला. आज काय 22च्या प्लेटच नव्हत्या भेटत. काय काहींची लेग डे होते ना, मग ते बिझी होते. जिमच्या नंतर आपल्या ओंकार भाऊंचा कॉल आला. आता चला आज काहीतरी जरा बाहेर खाऊन येऊ. बोलता बोलता भाई म्हणते चला आज जेवायलाच जाऊ. मग गेलो जेवायला. काय आता भाऊ बोलले जायचा तर जायचा. काय जेवून झाला आणि निघालो घरी. भेंडी मस्ती मस्ती मध्ये 100-200चा खायला निघालो होतो ना, भावानी लावला 900चा जुना. चला जाऊ दे, आता मित्र आहेत काय करायचा. चला भेटूया परत एकदा उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आराम करा घरी.